नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचे मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलवर. असे बरेच आजार आहेत ज्यांना आपण कळत नकळत स्वतःच आमंत्रण देत असतो आणि याचे कारण आहे असंतुलित आहार. आपण आपल्या आहारात आवश्यक पोषक घटकांना महत्त्व देत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरामध्ये अनेक पोषक घटकांची कमतरता जाणवते. यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. यातीलच एक पोषक घटक आहे, ते म्हणजे व्हिटॅमिन डी अर्थात ड जीवनसत्व. केवळ हाडांना मजबूती देण्यासाठीच नाही, तर शरीरातील अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी देखील ड जीवनसत्वाची गरज असते. आपल्या शरीराला ड जीवनसत्वे मिळावे म्हणून नक्की कोणते पदार्थ आपण जेवणामध्ये समाविष्ट करून घ्यायला हवेत आणि याचा आपल्याला काय फायदा होतो ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा, जेणेकरून जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मानवी शरीराच्या योग्य कार्यासाठी व्हिटॅमिन डी खूप महत्त्वाचे आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता आपल्या शरीरावर, विशेषतः हाडे आणि स्नायूवर वाईट परिणाम करू शकते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, कमी झोप, त्वचा पिवळी पडणे, केस गळती, कमजोर स्नायू, हाडांच्या समस्या, वारंवार आजारी पडणे, डिप्रेशन आणि भूक न लागणे अशा समस्या उद्भवतात. तसेच व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत झाल्याने ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. शरीरात पुरेसे ड जीवनसत्व नसल्यास कॅल्शियम कमी होऊन हाडांची मजबूती कमी होते. त्यामुळे लहान मुलांमध्ये मुडदूस हा रोग होतो, तर मोठ्यांमध्ये हाडे ठिसूळ होण्याची समस्या दिसू लागतात. शरीरात व्हिटॅमिन डीची अपुरी मात्रा किंवा कमी पातळी असेल तर हृदयरोग, डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, मूड स्विंग्स आणि त्वचेचे खराब आरोग्य जसे की त्वचा लालसर दिसणे, त्वचेचा कोरडेपणा, त्याचबरोबर काही प्रकारच्या कर्करोगासह अनेक रोगांमध्ये वाढ करू शकते. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डी या पोषक घटकाचा सर्वात मोठा स्रोत आहे. व्हिटॅमिन डीला सूर्यप्रकाशातील प्रथिने असे म्हणतात, कारण जेव्हा तुम्ही सूर्यप्रकाशात असता तेव्हा तुमचे शरीर शरीरात असलेल्या कोलेस्ट्रॉलमधून व्हिटॅमिन डी तयार करते. दररोज 10 ते 30 मिनिटे थेट सूर्यप्रकाशात म्हणजेच कोवळ्या उन्हामध्ये बसणे आवश्यक आहे. जे लोक घरामध्ये बराच वेळ घालवतात किंवा कमी प्रमाणात सूर्यप्रकाश असलेल्या भागात राहतात त्यांना व्हिटॅमिन डीची कमतरता असण्याचा अधिक धोका असतो. व्हिटॅमिन डीची कमतरता तेव्हा येते जेव्हा शरीराला सूर्यप्रकाश किंवा अन्नातून पुरेसे व्हिटॅमिन डी मिळत नाही. आता आपण व्हिटॅमिन डी म्हणजेच ड जीवनसत्वाचे फायदे जाणून घेऊया. व्हिटॅमिन डी हा एक आवश्यक पोषक घटक असून जो हाडे आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतो. मेंदूच्या आरोग्यासाठी व निरोगी हृदयासाठी ड जीवनसत्व महत्त्वाचे ठरते. दातांच्या चांगल्या आरोग्यासाठीही ड जीवनसत्व महत्त्वाचे आहे. मूड सुधारण्यासाठी व्हिटॅमिन डी महत्त्वाची भूमिका बजावते. कॅन्सरसारख्या आजारापासून वाचवण्यासाठी व्हिटॅमिन डी लाभदायक ठरते. व्हिटॅमिन डी आपल्या शरीरातील कॅल्शियमची पातळी राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, जे आपल्या हाडांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. जेव्हा आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात मिळत नाही तेव्हा व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची काही लक्षणे जाणवू शकतात, जसे की तुमचे केस विरळ होऊ लागतात, थोडे काम केले की लगेच थकवा जाणवतो, स्नायू कमकुवत होतात, हाडांमध्ये वेदना होतात, तुम्ही वारंवार आजारी पडता, संसर्ग लवकर होतो आणि तुम्हाला उदास वाटू लागते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे झोपेचे विकार होऊ शकतात, कमी झोप किंवा रात्रीचे जागरण होऊ शकते, पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. व्हिटॅमिन डीची कमतरता सर्व वयोगटातील लोकांना होऊ शकते, परंतु काही विशिष्ट गटांना जास्त धोका असतो,
जसे की बहुतांश वेळ घरामध्ये घालवणारे लोक, तसेच वयोवृद्ध लोक ज्यांची वृद्धत्वामुळे विटॅमिन डी तयार करण्याची क्षमता कमी झालेली असते. जर एखादी व्यक्ती पूर्ण वेळ घरात राहत असेल आणि दिवसभरात क्वचितच बाहेर जात असेल तर त्यांना विटॅमिन डीच्या कमतरतेचा धोका असतो. बरेच वृद्ध लोक त्यांचा बहुतांश वेळ घरामध्ये घालवतात. या व्यतिरिक्त वयानुसार त्वचा पातळ होत असल्याने विटॅमिन डी सिंथेसिस कमी कार्यक्षम होते. यामुळे त्वचेतील विटॅमिन डी तयार करण्याचे प्रमाण कमी होते. विटॅमिन डीचा सगळ्यात चांगला स्रोत सूर्यप्रकाश असून तो उन्हात उभा राहिल्यास मिळतो. पण यासाठी उन्हात किती वेळ राहिले पाहिजे याची माहिती असणे आवश्यक आहे. सूर्यप्रकाश घेण्यासाठी योग्य वेळ सकाळी 8 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत असून यावेळी शरीरात विटॅमिन डी बनण्यास मदत होते. त्वचेच्या रंगाप्रमाणे सूर्यप्रकाशात बसण्याचा कालावधी पण वेगवेगळा असू शकतो. जसे की गोरी त्वचा असणाऱ्यांनी 10 ते 15 मिनिटे आणि सावळी त्वचा असणाऱ्यांनी 20 ते 30 मिनिटांपर्यंत सूर्यप्रकाशात बसावे. सकाळच्या वेळी सूर्यप्रकाश घेणे विटॅमिन डीसाठी खूप आवश्यक आहे. आपली हाडे आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी विटॅमिन डी आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहे. आपल्या आहारात विटॅमिन डी समृद्ध अन्नपदार्थ नसल्यामुळेही विटॅमिन डीची कमतरता निर्माण होते. तर आता आपण डी जीवनसत्व आपल्या आहारात कोणकोणत्या पदार्थांमधून मिळते याची माहिती जाणून घेऊया. सूर्यप्रकाश. शरीरात त्वरित विटॅमिन डी वाढवण्यासाठी सकाळची कोवळी सूर्यकिरणे उत्तम पर्याय आहे. डेअरी प्रोडक्ट्स. गाईचे दूध, दही, पनीर, लोणी यांचा आपल्या आहारात समावेश करावा. भाज्या. मशरूम, गाजर, ब्रोकोली, पालक, फुलकोबी, हिरवे वाटाणे, शेवग्याच्या शेंगा आणि भेंडी या भाज्या खाव्यात. सोया. विटॅमिन डीची कमतरता पूर्ण करण्यासाठी सोया प्रोडक्ट्सचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते. मासे. मासे हे विटॅमिन डीचा चांगला स्रोत आहे. असे अनेक मासे आहेत ज्यांना विटॅमिन डीचा उत्तम स्रोत मानले जाते. सॅल्मन, ट्यूना आणि मेक्रेल यासारखे चरबीयुक्त मासे विटॅमिन डीचे समृद्ध स्रोत आहेत. अंडी. अंडी खाणे विटॅमिन डीची पातळी वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे. विशेषतः अंड्यातील पिवळा बलक विटॅमिन डीचा चांगला स्रोत आहे. संत्री. संत्री खाणेसुद्धा विटॅमिन डी वाढवण्यात फायदेशीर ठरते. संत्री त्याच्या हाय विटॅमिन सीने समृद्ध आहे, परंतु ते विटॅमिन डी देखील माफक प्रमाणात प्रदान करते. केळी. केळी हे विटॅमिन डीने समृद्ध असलेलं फळ आहे. केळीचा आहारात जरूर समावेश करावा. किवी. किवी ह्या फळामध्ये विटॅमिन डी, विटॅमिन सी, विटॅमिन के आणि फायबर हे पोषक घटक असतात, जे आपल्या शरीरातील विटॅमिन डी वाढवण्यास मदत करतात. अंजीर. अंजीरला विटॅमिन डी, विटॅमिन सी, विटॅमिन ए आणि विटॅमिन बीने समृद्ध फळ म्हणून ओळखले जाते. यामुळे अंजीरचा आपल्या आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते. तर अशा या विटॅमिन डीने समृद्ध अन्नपदार्थांचा आपल्या आहारात नक्की समावेश करा आणि आम्ही सांगितलेले टिप्स नक्की फॉलो करा. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशीच आरोग्यविषयक नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा, जेणेकरून जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल. तर मग इथेच आपला व्हिडिओ समाप्त करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.